हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी विचार करत आहे की मी घरी हळदी कुंकू ठेवेल. अजून माझा निर्णय पक्का नाही आहे, फक्त विचार चालू आहे. आणि फक्त 5 जणीच बोलवेल, कारण असं मान आहे की 5 जणींना तरी दिलं पाहिजे म्हणून, किंवा हळदी कुंकू केलं पाहिजे. आता फक्त आज आणि उद्या 2च दिवस आहे. उद्या जायचं आहे मला माझ्या बहिणीकडे, त्याच्यामुळे कोण्या हळदीत मला आज करायचं आहे. आणि अधिराजला पण घेऊन जायचं आहे उद्या. आता इथे करणारं तर कोणी आहे नाही माझ्या व्यतिरिक्त, कारण माझ्या सासूंना आहे पायाचा त्रास, तर त्या पण काही जास्त करू शकत नाही. आणि एरियामध्ये जर बोलवलं ना तर खूप सारे आहेत, मग इतके मेंबर वाढल्यानंतर त्यांना बघून अधिराजची चिडचिड चालू होऊन जाते, कारण ते नवीन साड्या वगैरे घातलेल्या असतात आणि त्याला वाटते की मम्मी यांच्यासोबत बाहेर चाललेली आहे, किंवा हे लोक बाहेर चालले आहेत, आपल्याला पण घेऊन जाईल. तर म्हणून मी शॉर्टकटमध्ये निपटवेल आज. तर विचार चालू आहे की ठेवायचं काय, म्हणजे नाश्ता असा ठेवला पाहिजे हेवी थोडासा, की घरी जाऊन त्यांना स्वयंपाक करायचं काम नाही पडलं पाहिजे. हां, म्हणून आता मी विचार करत आहे त्याचा. आणि त्याच्यानंतर मला अजून एक टेन्शन आहे बरं, की मी साडी कोणती घालू. सगळ्यात मोठं टेन्शन माझं ते आहे, कारण मला साडी पण छान घालायची आहे. बघा मस्त भाऊ भाऊ खेळत आहे धीरज. भाऊ भाऊ आधी, भाऊ आधी, आहा आहा शेंबडू आधी. बसलेला आहे तो पाटावर, पण खाली जे आहे ना ते बघा बरं. त्याची आंघोळ वगैरे व्हायची आहे. आता तुम्हाला मी याच्या आधी पण सांगितलं की त्याला मला आंघोळीच्या आधीच द्यावं लागते जे द्यायचं ते खायला, मग आंघोळ केल्यावर मी नंतर काहीच नाही देत. आणि मी कुकर पण लावलेला आहे. आज अद्रकची आंघोळ मी लेट करून देईल. बाऊ इथे बघा, इथे बाजूच्या वहिनीने छान त्या मडक्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, आणि तिथे ते पक्षी रोज येतात आणि रोज मस्त पाणी पिते. आणि तिथे तांदूळाचे दाणे सुद्धा टाकलेले आहेत. मी आल्याबरोबर, आणि तिथून गाड्या वगैरे पण जातात ना तेव्हा उडून जाते. आणि बघा किती छान दिसत आहे, ते मस्त बसलं आहे पक्षी. खूप छान वाटते त्यांना बघितल्यानंतर. आता तुम्हाला तर माहिती आहे मी ठेवत आहे आज हळदी कुंकू. आणि तुम्हाला माझ्या घराचा जो आहे ना पसारा म्हणते किंवा हाल दाखवते. बघा इथे अधिराज आहे. अधिराजचं जेवण झालेलं आहे. त्याला वाटलं मी बाहेर जाणार आहे का. आता सगळ्यात आधी मी हे सगळं आवरशीवर करते, पोछा वगैरे मारते, आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळ मी तुम्हाला दाखवते की माझ्या घरी कोण कोण येणार आहे. म्हणजे माझ्या मैत्रिणीच आहे, फक्त 4-5 जणीच आहे, जास्त कोणाला मी बोलवलं नाही. याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं आहे, कारण अधिराजमुळे मी नाही एवढं करू शकत. मग त्याची चिडचिड चालू होऊन जाते वेळेवर, आणि गोंधळ पण होऊन जातो घरी त्याच्यामुळे. तर चला आधी आपण इथे पोछा मारू, मग मी तुम्हाला दाखवते की पोछा मारल्यानंतर किती सुंदर आणि छान आणि प्रसन्न वाटते. अधिराजनी घेतली आहे आपली पोझिशन, त्याची नेहमीची जागा. कारण मी इकडे बाहेर आली आहे तर तो पण इकडे येईलच ना माझ्या मागे. हो ना अधिराज. अधिराज अधिराजनी सेम सेम घातलं, टी शर्ट आणि पॅन्ट सेम कलर. 3 hours later. ही बघा गॅलरी पूर्ण साफसूफ केल्यानंतर किती छान दिसत आहे. लाल लाल चांदण्या, सरिताचं नाव घेते जन्माची कन्या. अरे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी. आणि आता माझ्या सगळ्या मैत्रिणी होऊन गेल्या. सगळ्या म्हणजे दोघींनाच सांगितलं ना मैत्रिणी, बाकी दोघी तिघी एरियातल्या होत्या. पण अजून माझी एक मैत्रिणी यायची राहिली आहे, मी तिची वाट बघत आहे. आता वाजलेले आहे 9, आणि आता ती सगळं कामं वगैरे निपटवून, काय आहे ते सगळं निपटवून मग येईल आरामशीर माझ्या घरी. म्हणजे तिला माहिती आहे ना आता माझ्याकडे येईल तर ती गप्पा गोष्टी करत बसेल. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.